नमस्कार, मी डॉक्टर अमोल बाबासाहेब खांदवे, ताराकपूर अहमदनगर येथे मागील 10 वर्षांपासून व्यायामाद्वारे वेदनामुक्ती एक्सरसाइज क्लिनिक फॉर पेन रिलीफ चालवतो आहे. काही 2 दिवसांपूर्वी आपण जो याच विषयावर म्हणजे कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन वाढवण्याचे 2 व्यायाम जो केला होता, त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच जणांची अशी इच्छा होती की हाच व्हिडिओ मराठीमध्ये करावा, म्हणून आपण हा पुन्हा रेकॉर्ड करतोय. आपण त्याला सुरुवात करूयात. कोविड रुग्णांबद्दल सध्या खूप आपण ऐकतोय, बऱ्याच गोष्टी पाहतोय. ऑक्सिजन कमी पडतोय, बेड्स मिळत नाही आहेत वगैरे वगैरे. मागील काही दिवसांपासून मी याच रुग्णांवर काही श्वासाच्या व्यायामांचे प्रयोग करत होतो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊनच. तर त्यातलं एक फाइंडिंग असं होतं की काही रुग्ण 10 दिवस झाले, 15 दिवस झाले तिथंच आहेत, कारण त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढत नाही आहे, त्यांचा SpO2 वाढत नाही आहे. त्यामुळे त्यांची रिकव्हरी स्लो होती आहे आणि कुठलाही पेशंट जर तिथे जास्त काळ अडकून राहत असेल तर त्याच्यामुळे नवीन पेशंट येण्याला बाधा निर्माण होते. तर त्यांची रिकव्हरी फास्ट होईल असं आपण काय करू शकतो, या विचारातनं हा श्वासाचा व्यायाम केला होता. यामध्ये 2 व्यायाम आहेत, म्हणजे बरेचसे व्यायाम मी प्रयत्न करून बघितले, त्यातले फक्त 2 व्यायाम आपण यासाठी आज देत आहोत आणि याच 2 व्यायामांचा भरपूर उपयोग होईल. आधी मी ते व्यायाम एक्सप्लेन करण्याआधी ते काम कसं करतायत हे तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसांच्या बाबतीत एक सिस्टीम अशी आहे की तिथे काही अडकलं, म्हणजे एखादा कण गेला किंवा आतमध्ये कप आहे, तो बाहेर काढण्यासाठी खूप जोरदार खोकला येतो आणि एखादी गोष्ट आपण बाहेर टाकतो. तसंच या रुग्णांमध्ये कप बाहेर खोकला करूनच टाकतात ते, म्हणजे जी मोठी गोष्ट आहे ती खोकल्यावाटी पडते. मात्र तिथं जे सध्या या आजारामध्ये खालच्या भागात फुफ्फुसांच्या ॲल्व्हिओलायचा जो पार्ट आहे, म्हणजे द्राक्षासारखे घड असतात, तसे हवेचे छोटे छोटे घड असतात, तर त्यांच्यामध्ये खूपसं पाणी, कप हे साठून राहिलेलं आहे आणि ते तिथं राहिल्यामुळे ऑक्सिजन डिफ्युजन होण्यासाठी, म्हणजे ऑक्सिजन फुफ्फुसांमधनं रक्तापर्यंत जाण्यासाठी जो एरिया लागतो, सरफेस एरिया, तो बराचसा कमी होतो आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी राहतं आहे. अजून दुसरं म्हणजे की मगाशी जसं म्हटलं मी की कप बाहेर खोकल्यावाटं पडतो, तसंच शरीरात अजून एक अशी सिस्टीम आहे की जिला लिम्फॅटिक सिस्टीम म्हणतात. तर लिम्फॅटिक सिस्टीम हे शरीराचं एक डस्टर आहे. डस्टर म्हणजे कसं की एखादी चुकीची गोष्ट आहे, काही आपल्या तिथं जमलेले स्त्राव आहेत, काही श्लेष्मल भाग आहे, आपल्या काही सेल्सच्या डेड बॉडीज आहेत, बॅक्टेरियाच्या डेड बॉडी आहेत, व्हायरस आहेत, काही केमिकल्स आहेत, तर हे वाहून नेण्याचं काम ही लिम्फॅटिक सिस्टीम करते. तर असा एखादा व्यायाम जर आपण केला की ज्याद्वारे हा लिम्फॅटिक फ्लो सुधारेल, तर त्याचा हेलिंगमध्ये नक्कीच उपयोग होईल असं मला वाटलं. आणि हेच प्रिन्सिपल आम्ही व्हेरिकोज व्हेन्समध्ये वापरतो, की तिथेही असे वेगळे काही चॅनल्स असतात, वेगळ्या वेसल्स असतात व्हेन्समधनं, तिथे रक्त साठतं आणि ते लवकर न गेल्यामुळं व्हेरिकोज व्हेन्सची साईज वाढत असते. आणि मग त्यामध्ये जर पोटरीचा स्नायू वापरला तर त्याच्या कॉन्ट्रॅक्शनमधनं आपण तो फ्लो सुधारू शकतो. लिम्फॅटिक सिस्टीममध्ये सुद्धा असेच त्याचे जे चॅनल्स आहेत, त्या ज्या वाहिन्या आहेत, त्यामध्ये छोटे छोटे वॉल्स आहेत आणि ते वन वे आहेत. वन वे म्हणजे कसं की वॉल क्लोज झाला तर इकडनं त्यामध्ये आतमध्ये काही येणार नाही त्या पाईपलाईनमध्ये, आणि ओपन असताना येणार आहे, आणि प्रत्येक तो फ्लो असा पुढे पुढे सरकतो, म्हणजे रिव्हर्स नाही आहे. तर या फ्लोला आपण एखादं अशी रिदमिक ॲक्टिव्हिटी दिली की ज्यामध्ये आपले फुफ्फुसा किंवा आतला भाग ॲल्व्हिओलस ते असे या मोशनमध्ये काम करत आहेत, असं छोटासा धक्का की जो कंट्रोल्ड आहे मात्र वारंवार आहे आणि ज्यामुळे इजाही होणार नाही, असं जर धक्का देण्यासारखा आपण व्यायाम करू शकलो तर हा लिम्फॅटिक फ्लो आपण सुधारू शकतो. हा जर फ्लो सुधारला तर तिथली सूज नक्की कमी होणार आहे. सूज कमी झाली की ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे व्यायाम आपण जरूर करावेत आणि आपल्या ओळखीचे की जे पेशंट आहेत, जे घरी आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, म्हणजे जेणेकरून त्यांची रिकव्हरी फास्ट होईल आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण वैद्यकीय सुविधा पोहोचू शकू. आता इथून पुढं आपण तो व्यायाम कसा करायचा ते पाहू. आता तो व्यायाम कसा करायचा हे आपण पाहू. तो करण्याआधी मी परत एकदा तुम्हाला रिमाइंडर करतो की हा व्यायाम जोराजोरात करणं अपेक्षित नाही आहे. तसं केल्यास आपण आणखी तिथं असलेली इजा वाढू शकू. यामध्ये आपण एखादी गोष्ट हलक्या पद्धतीने मात्र वारंवार करणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात आधी सुरू करण्याआधी
आपल्या श्वासाशी आपण जागरूक व्हायचं की आपला श्वास कसा सुरू आहे. तर बऱ्याच रुग्णांना खूप खोल श्वास घेता येत नाही, त्यामुळे त्यांनी असं करण्याचा प्रयत्न करू नका. तसं केल्यास खोकला येईल आणि करताच येणार नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला एक 40%च हवा भरता येते, तेवढ्याने केलं तरी हरकत नाही. ताणून करायचं नाही आहे, सोडतानाही हळू सोडायचं आहे. तर श्वास आधी स्वतःच्या श्वासाशी अवेअर व्हा. 1 मिनिट शांतपणे श्वास घ्या. त्यानंतर ज्यावेळेस आपण सुरुवात करतोय त्यावेळेस श्वास आत येताना खांदे वर उचलत जायचं आहे. म्हणजे असं ज्यावेळेस करतो आपण, खांदे उचलतो, त्यावेळेस आपण फुफ्फुसाचा वरचा भाग थोडासा किंचित ताणतो. म्हणजे त्याला क्लॅव्हिक्युलर ब्रिदिंग म्हणतात, की ज्याने आत येणारा हवेचा फ्लो आणखी सुधारतो. परत एकदा करू. आणि सोडताना तो श्वास एक 5 ते 7 तुकड्यांमध्ये सोडायचा आहे. म्हणजे एकदम हलके तुकडे करा. 5 ते 7 मी अशासाठी म्हटलं की तुम्हाला जे योग्य वाटेल, म्हणजे तुम्हाला जे सहज जमेल ती संख्या तुम्ही निवडू शकता. पुन्हा एकदा करू. खांदे वर घेत श्वास घ्यायचा आहे आणि तुकड्यांमध्ये सोडायचा आहे. हे श्वास साधारणपणे 3 घ्यावेत. एक श्वास झाल्यानंतर दुसरा, तिसरा. 3 श्वास झाल्यानंतर थोडासा ब्रेक घ्या. एक मिनिट साधारणपणे ब्रेक घ्या. पुन्हा तो व्यायाम दुसऱ्या बाजूने करू आपण, म्हणजे एका बाजूने वळू. या स्थितीमध्ये पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि तुकड्यांमध्ये सोडायचा आहे. इकडे 3 श्वास झाल्यानंतर पुन्हा ब्रेक घ्या. 1 मिनिट रिलॅक्स व्हा. पुन्हा तोच व्यायाम दुसऱ्या बाजूने करायचा आहे. इथं जोरात करणं अपेक्षित नाही आहे. तुकड्यांमध्ये हलके एक आपण नाडीसारखे ठोके तयार करायला पाहतोय. हा व्यायाम करताना किंवा झाल्यानंतर एक 15 ते 20 सेकंद ऑक्सिजनची पातळी थोडीशी कमी झालेली जाणवेल. म्हणजे एक 20%नी कमी 5%नी कमी होऊ शकते. त्याने गडबडून जाऊ नका. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण कुठलाही श्वास कंट्रोल वेनी करायला बघतो त्यावेळेस त्या अर्ध्या मिनिटात 3च श्वास घेताय तुम्ही, त्यामुळे तात्पुरतं कमी होऊ शकतं. ते झाल्यानंतर पुन्हा निरीक्षण करा की व्यायाम केल्यानंतरची स्थिती कशी आहे, त्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण किती राहतंय. आणि ज्यावेळेस तुम्ही असं वारंवार कराल, म्हणजे साधारण अर्धा ते 1 तासाला तुम्ही हे 9 श्वास रिपीट करू शकता. काही रुग्णांना खूप त्रास आहे, म्हणजे त्यांना एक श्वासच पुष्कळ आहे, म्हणजे तिसरा ते घेऊ शकणार नाहीत, दुसरा कदाचित घेऊ शकणार नाहीत. तर त्यांनी एकच श्वास या पद्धतीने करायचा आहे. एक श्वास झाल्यानंतर ब्रेक घ्या. मात्र 5 मिनिटांनी पुन्हा एकदा करा. म्हणजे ज्यांना कमी जमतायत त्यांनी वारंवार करणं अपेक्षित आहे, आणि ज्यांना जास्त जमतायत म्हणजे 3 श्वास जमतायत त्यांनी साधारण अर्धा ते 1 तासाने ते रिपीट करावं. एकदा, दोनदा, तीनदा दिवसभरात करून विशेष फायदा होणार नाही आहे. एक साधारण अर्धा ते 1 तास ही एक अपेक्षित पातळी आहे. आता दुसरा जो व्यायाम आहे तो कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. आधी पुन्हा त्याचा उपयोग कसा होतो ते पाहू. याला ॲब्डोमिनल ब्रिदिंग म्हणतात किंवा पोटानं श्वास घेणं म्हणतात. हा व्यायामही मी एरवी ज्यांना संधिवात आहे अशा काही रुग्णांवर वापरतो. याचा उपयोग असा होतो, तो 2 पद्धतीने आहे. एक म्हणजे की जेव्हा आपण पोटाने श्वास घेतो, ॲब्डोमेन ब्रिदिंग करतो, तर त्यावेळेस आपला डायफ्रॅम जो आहे श्वासाचा स्नायू, तो थोडा वेगळ्या पद्धतीने वापरला जातो आणि पोटाचे स्नायू वापरला जातो. त्यामुळे फुफ्फुसांचा खालचा जो भाग आहे त्यामधले हवेचं चलनवलन थोडं वेगळं होणार आहे, थोडं चांगलं होणार आहे. आणि बहुतेक रुग्ण सध्या खालच्या लोबनीच अफेक्टेड आहेत, त्यामुळं तिथं हवेचं चलनवलन सुधारल्यानंतर त्याचा त्यांना फायदा होणार आहे. दुसरा फायदा असा आहे की ज्यावेळेस आपण पोटाने श्वास घेतो, तुम्ही जर लहान मुलं निरीक्षण कराल तर ते शांतपणे पोटाने श्वास घेत असतात. आणि ती स्टेज अशी आहे की ज्यावेळेस ते मनातनं एकदम शांत असतात, म्हणजे कुठलीही बाहेरच्या परिस्थितीची त्यांना जाण नसते आणि आनंदाचा काळ असतो तो. तसं ज्यावेळेस आपण फुफ्फुसांकडनं श्वास घ्यायला लागतो तसं तसं मन आपलं जास्त ॲक्टिव्ह राहतं, जास्त एनर्जी लॉस होतो. आणि ICUमध्ये मी जे पेशंट पाहिलेत ना, तर त्यांच्या आजूबाजूला इतका गोंधळ आहे, म्हणजे की आजूबाजूचे पेशंटवर कुणी सिरियस होतं आहे, कुणाचं अरेस्टमध्ये जातं आहे, सगळा स्टाफ आजूबाजूला काम करतो आहे, म्हणजे प्रचंड हाल आहेत सगळ्यांचे तिथे. आणि त्या वातावरणात आपली मानसिक ऊर्जा खूप खर्च होत असते. जेव्हा जेव्हा आपलं मन थोडंही ॲक्टिव्ह राहतं, थोडंही जास्त ॲक्टिव्ह राहतं ना, त्यावेळेस आपल्याला जास्त ऊर्जेचा खप होतो.
म्हणजे थोडक्यात एखादी गाडी जागेवरच जर आपण ॲक्सेलरेट करत असेल, ती कुठं जात नाही आहे, मात्र जागेवरच इंधनाचा वापर जास्त करते, तर जेव्हा तो वापर वाढणार आहे, म्हणजे आपला BMR बेसिक मेटाबॉलिक रेट वाढणार आहे, तर त्यावेळेस ऑक्सिजनची रिक्वायरमेंट, ऑक्सिजनची गरजसुद्धा वाढणार आहे. तर त्यावेळेस जर आपण थोडं मनातून शांत राहिलो तर ऑक्सिजनची रिक्वायरमेंट खूप कमी होईल. त्यासाठी हा व्यायाम जास्त उपयोगी पडेल. दुसरं म्हणजे की ज्यावेळेस हा आपण व्यायाम करू त्यावेळेस तो करताना खूप जास्त करणं अपेक्षित नाही आहे, मगासारखं खूप ताणून करणं अपेक्षित नाही आहे. कारण मी पाहिलेलं आहे की बऱ्याचशा पेशंटला एकपेक्षा जास्त श्वास घेतासुद्धा येत नाही आहे. म्हणजे पोट फुगून श्वास घेणं जे एकापेक्षा दुसराही घेता येत नाही आहे, तर त्यांनी एक घेतला तरी चालेल, मात्र मग तो वारंवार करू शकतात. म्हणजे 1 मिनिटाला 1 श्वास तसा घेतला तरी चालेल. दुसरं म्हणजे की हात श्वास तुम्ही एका कुशीवरही घेऊ शकता. काही जणांना पालथं झोपूनही हे दोन्ही व्यायाम करता येतील, म्हणजे मागाशी सांगितलेलाही आणि हा सुद्धा. पोटानं श्वास घेणं कदाचित थोडं जड जाईल, परंतु जर आपण छातीखाली उशी ठेवत असू किंवा डोक्याखाली उशी ठेवत असू इथे, तर तुम्हाला सुटेबल अशी पोझिशन तुम्ही ॲडजस्ट करू शकता. काही जण कॉटच्या बाहेर डोकं काढूनही पालथं झोपून करू शकता. आपल्या फुफ्फुसाचा बराचसा भाग पाठीमागच्या बाजूने आणि पालथं झोपून करताना तिथलं ऑक्सिजनची पातळी सुधारते तसं करून. हे पूर्ण जगातलं फाइंडिंग आहे. त्यामुळं ज्यांना ते सुटेबल आहे त्यांनी ते करावं. मी सुटेबल असं वारंवार का म्हणतोय, कारण बरेचसे रुग्ण असे आहेत ना की त्यांना सरळ झोपता येत नाही आहे, काहींना एका कुशीवरच झोपावं लागतं, दुसऱ्या कुशीवर होता येत नाही, सरळ होता येत नाही. त्यामुळं हे वैयक्तिकीकरण आहे. त्यामुळं कुठलाही व्यायाम कुठल्या स्थितीत करायचा, किती वेळा करायचा आणि त्याची तीव्रता कशी ठेवायची किंवा हळूहळू कशी वाढवत न्यायची हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आता आपण तो पोटाने श्वास घेण्याचा व्यायाम कसा करायचा ते पाहू. हे सगळे व्यायाम तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत किंवा जे तुमचे ओळखीचे पेशंट आहेत त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा हा व्हिडिओ. या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओनंतर मी काही पोस्ट कोविड म्हणजे कोविड नंतर जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, ज्याला लॉंग कोविड असाही शब्द आहे, की खूप जणांना त्यानंतरही श्वास घेण्यात त्रास होतो आहे किंवा खोकला राहतो आहे, वीकनेस राहतो आहे, अशांसाठीही काही व्हिडिओ टाकणार आहे ज्याचा तुम्हाला सगळ्यांना उपयोग होईल. त्यामुळं हा व्हिडिओ शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण तो व्यायाम कसा करायचा ते पाहू. तो व्यायाम करताना कुठलीही एखादी वस्तू म्हणजे एखादं पुस्तक किंवा काहीतरी किंवा तुम्हाला जे अवेलेबल आहे तिथं अशी वस्तू पोटावर ठेवायची. हे फक्त समजण्यासाठी आहे. आणि श्वास आत घेताना ती वस्तू वर गेली पाहिजे, म्हणजे हवा आतमध्ये येताना पोट आपलं वर जाईल. श्वास सोडताना एकदम हळू सोडणं अपेक्षित आहे. शक्यतो डोळे बंद करून करावे. आणि श्वास सोडताना संपूर्ण शरीर ढिलं सोडून देतावं अशी कल्पना करू शकता. असं साधारण जे सुरुवातीचे पेशंट आहेत म्हणजे ज्यांचा CT स्कोअर 10च्या खाली आहे ते 10 ते 20 मिनटं सलग करू शकतील. ज्यांचा स्कोअर जास्त आहे त्यांनी कदाचित 1 किंवा 2 श्वास वारंवार करावेत किंवा तुम्हाला कम्फर्टेबल राहील त्या लेवलवर ठेवावं. याच्यात जोरात करणं अपेक्षित नाही आहे, एकदम शांतपणे करायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हा व्यायाम एक 10 ते 15 मिनिट सलग कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हा झाल्यानंतर एक मनातनं एकदम शांत वाटतं, एक खूप पीसफुल अनुभूती राहते आणि ज्यामुळे आपला मागाशी सांगितल्याप्रमाणे BMR कमी होईल आणि एकंदरीतच आपलं मानसिक स्थिती जर चांगली राहिली तर आजारातनं बाहेर आपण लवकर पडू, आपली हिलिंग सुधारेल. आपली पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम जी आहे ती जर ॲक्टिवेट राहत असेल, सिम्पॅथॅटिक सिस्टीमचा या व्यायामामुळं टोन कमी होईल आणि हिलिंगसाठी त्या सगळ्या गोष्टींची मदत होईल. धन्यवाद.